सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद भागवत दशक 7मध्ये आज आपण तिसरा समास शिकणार आहोत. या तिसऱ्या समासाचे नाव आहे चतुर्दश ब्रह्म निरूपण. मागचा समास होता त्याचं नाव होतं ब्रह्मनिरूपण आणि या समासाचं नाव आहे चतुर्दश ब्रह्म निरूपण. चतुर्दश ही संस्कृत संख्या आहे, त्याचा अर्थ मराठीत होतो 14. मग चतुर्दश ब्रह्मनिरूपण जास्त आहे 14 ब्रह्म जी आहेत त्याचं या ठिकाणी निरूपण केलेलं आहे समर्थांनी. समर्थांच्या मते जगामध्ये अनेक वस्तू आहेत, तरी पण त्यांच्यामध्ये एकपणा असतो. वस्तू जरी अनेक आहेत तरी त्यांच्यामध्ये एकपणा असतो, पण तो शोधून काढावा लागतो आणि तो शोधून काढणे हा मनुष्याच्या ज्ञानाचा मुख्य हेतू आहे. या जगातली प्रत्येक वस्तू वेगळेपणाने जगते. तिला स्वतःचा आकार असतो, रंग असतो, रूप असते. ती कालाबरोबर बदलत जाते आणि कालांतराने नाशही पावते. पण याच्या उलट अनेक वस्तूंमधील एकपणा, आपण नीट लक्षपूर्वक ऐकूया, याच्या उलट अनेक वस्तूंमधील एकपणा सर्व वस्तूंना व्यापून राहतो. त्या एकपणाला आकार नसतो, रंगरूपही नसते. तसेच तो एकपणा कालाप्रमाणे बदलत नसल्यामुळे कालांतराने नाशही पावत नाही. जेवढ्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू मूर्त असतात. मूर्त म्हणजे व्यक्त असतात, प्रगट असतात. वस्तू मूर्त असतात, तर वस्तूंना व्यापून असलेला एकपणा अमूर्त म्हणजे अप्रकट असतो, अव्यक्त असतो. वस्तू मूर्त आहेत, पण त्यामध्ये असलेला जो एकपणा आहे तो अमूर्त आहे, तो दिसत नाही आपल्याला. वस्तू दिसते. अनेक वस्तूंना व्यापून राहणाऱ्या एकपणाचे क्षेत्र विशाल करता करता अखेर सर्व वस्तूंना एकपणाने पोटात घेणाऱ्या ब्रह्मापर्यंत आपण पोचतो. ब्रह्मापर्यंत जाण्याचा मार्ग, सोपा मार्ग समर्थांनी सांगितला. परब्रह्माचे वर्णन करण्यासाठी दृश्य जगातील वस्तू शोधाव्या लागतात. त्या दृष्टीने विचार केला असता 14 प्रकारांनी ब्रह्माचे वर्णन करणे योग्यच आहे. पण आत्मसाक्षात्कारी पुरुष मानवी बुद्धीची मर्यादा ओलांडतात. अर्थात त्यांच्या दृष्टीने ही 14 लक्षणे पूर्ण ब्रह्माचे वर्णन करण्यासाठी कमी पडतात. आता ती कशी कमी पडतात हेच या समासातून श्री समर्थांनी आपल्याला दाखवून दिले. समर्थ सांगतात की श्रोत्यांनी आता अगदी लक्षपूर्वक ऐकावे. महत्त्वाचा विषय चाललेला आहे. सर्व श्रोत्यांनी आता लक्षपूर्वक ऐकावे. मी शुद्ध ब्रह्मस्वरूप सांगणार आहे. ते ऐकले की साधकाचे समाधान होईल. रत्ने खाणीमध्ये सापडतात. ती मिळवण्यासाठी, रत्ने प्राप्त करण्यासाठी खाणीतली प्रथम खाणीमधून पुष्कळ माती खणून काढावी लागते आणि मग नंतर ती रत्ने आपल्या हाती लागतात. त्याप्रमाणे आता मी 14 ब्रह्मे कोणती आहेत त्याची लक्षणे सांगतो. ती काळजीपूर्वक ऐकली की शुद्ध ब्रह्म आपल्या हाती लागते. एखादी गोष्ट संकेताने, खुणेने दाखवायची असेल तर एखादा पदार्थ
खूण म्हणून वापरला जातो. कोणताही दृष्टांत हा द्वैताशिवाय देता येत नाही. द्वैत म्हणजे दोन, आपल्या आता लक्षात असेल. कोणताही दृष्टांत येतं तर त्याला द्वैत लागतं, दोनपणा लागतो. जे मिथ्या आहे, खोटे आहे, तेच आपल्या डोळ्यांसमोर येईल अशा प्रकारे त्याचे वर्णन करावे लागते आणि त्याचा खोटेपणा पटवून द्यावा लागतो. म्हणजे नंतर जे सत्य आहे ते आपल्या अंतःकरणात ठसते. अशी दृष्टी ठेवून शुद्ध ब्रह्म कसे आहे ते लक्षात येण्यासाठी 14 ब्रह्माच्या गुणा सांगतो, म्हणजे लक्षणे सांगतो. त्या लक्षणावरनं आपल्याला त्या 14 ब्रह्माची ओळख होईल. ती लक्षणे तुम्ही पहिल्यांदा ऐका. सर्वप्रथम आपण त्या 14 ब्रह्माची नावे तरी काय ती ऐकूया. 1. शब्दब्रह्म. 2. ओम एकाक्षर ब्रह्म. 3. श्रुतीने वर्णन केलेले खम ब्रह्म. 4. सर्व ब्रह्म. 5. चैतन्य ब्रह्म. 6. सत्ता ब्रह्म. 7. साक्ष ब्रह्म. 8. सगुण ब्रह्म. 9. निर्गुण ब्रह्म. 10. वाच्य ब्रह्म. 11. अनुभव ब्रह्म. 12. आनंद ब्रह्म. 13. तदाकार ब्रह्म आणि 14. अनिर्वाच्य ब्रह्म. अशी ही 14 ब्रह्मे आहेत. त्यांची नावे तुम्ही ऐकलीत. आता त्यांच्या स्वरूपाचे वर्णनसुद्धा ते खुणांनी सांगतो, लक्षणांनी सांगतो. स्वरूपाचा साक्षात अनुभव नसून नुसत्या शब्दांनी ते असे आहे, ते तसे आहे म्हणून सांगणे याला म्हणतात शब्दब्रह्म. पण हा भ्रमच असतो, कारण आपण साक्षात अनुभव घेतलेला असतो. आपण नुसतं शब्दांनी वर्णन करतो, म्हणून त्याला काय म्हणतात, शब्दब्रह्म. ओम या एका अक्षराने दर्शित ब्रह्म म्हणजे दाखवलेलेच ब्रह्म आहे, ते मितिकाक्षर म्हणजे एकाक्षर ब्रह्म. खम शब्दाने आकाश ब्रह्म समजावे. खमचा अर्थ आहे आकाश. शब्द संस्कृत आहे, जरी अक्षर एकच असलं तरी खमचा अर्थ आहे आकाश. आणि आकाशामध्ये गमन करतात त्यांना म्हणतात खग. हा पण शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ मराठी होतो पक्षी. खम म्हणजे आकाश, म्हणून त्याला आकाश ब्रह्म समजावे. खम ब्रह्मचा अर्थ आहे आकाश ब्रह्म. ते सर्व विश्वाला व्यापून आहे, म्हणून ते महदाकाश. महत आकाश, मोठे आकाश. संपूर्ण विश्वाला जे ब्रह्म व्यापून आहे म्हणून त्याला काय म्हणतात, महदाकाश. आता सूक्ष्म असलेले सर्व ब्रह्म सांगतो ते ऐका. पंचमहाभूतांच्या अवाढव्य गुंतागुंतीमध्ये जे जे तत्व आपल्या दृष्टीस पडते ते खरे ब्रह्मच आहे. याचे नाव सर्व ब्रह्म. याला सर्वम खलु इदम ब्रह्म असा श्रुतीचा आधार आहे. त्याचा अर्थ तो आहे की सर्व खरोखर जे जे काही आहे ते ब्रह्मच आहे. यानंतर 5वा प्रकार चैतन्य ब्रह्म सांगतो. पंचमहाभूतादी मायेला, मायेचाच आविष्कार आहे ही पंचमहाभूत म्हणजे, आणि म्हणून पंचमहाभूतादी मायेला चैतन्यत्व चेतवते. नाहीतर ती तत्वे जडच आहेत. जी जी तत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही तत्व जड आहेत. पण त्या जडाला देखील माया काय करते, चेतवते. जे चैतन्य प्राण देऊन त्यांना चेतवते, म्हणून ते चैतन्य ब्रह्म होय. 5वा आहे ब्रह्म चैतन्य ब्रह्म. आता या चैतन्याला ज्या सत्तेचा आधार आहे ते सत्ता ब्रह्म. चैतन्याला आधार कोणाचा आहे, तर एक परमात्मा वस्तू जी आहे त्याचा आधार आहे. जसा विजेच्या उपकरणाला विजेचा आधार असतो, नाहीतर ती उपकरणं निकामी आहेत, निरुपयोगी आहेत, तसं या
चैतन्याला, मायेला आधार आहे चैतन्याचा. त्या सत्तेला जाणणारे साक्ष ब्रह्म आहे. साक्षीत्व म्हणजे वेगळेपणाने पाहणे किंवा जाणणे हा गुण असल्याने साक्ष ब्रह्माला हे नाव दिलेलं आहे. सगुण ब्रह्म असा शब्द लावतात. साक्ष ब्रह्माला सगुण ब्रह्म हा शब्द लावतात. जेथे गुणच नाही ते निर्गुण ब्रह्म होय. वाणीने ज्याचे वर्णन करता येते ते वाच्य ब्रह्म. ब्रह्म स्वतः अनुभवावे लागते आणि तो अनुभव असतो तो काही केल्या शब्दाने वर्णन करून सांगता येत नाही. असे शब्दांच्या पलीकडे असलेले त्याला अनुभव ब्रह्म म्हणतात. आनंद हा आपल्या वृत्तीचा गुण आहे. आपला जो आनंद तो आनंद आपल्या वृत्तीचा गुण आहे. आनंद अनुभवणे ही एक वृत्तीच आहे. त्यामुळे त्याला आनंद ब्रह्म असे म्हटले आहे. ब्रह्माशी तदाकारता होऊन एकरूपता होऊन अभेद निर्माण होतो. म्हणजे द्वैतातून मनुष्य साधक अद्वैतात जातो. ते तदाकार ब्रह्म. ज्या ठिकाणी वाणी आणि मन मागे फिरते व जे सांगताच येत नाही ते अनिर्वाच्य ब्रह्म. कारण त्या ठिकाणी संवाद संपतो. समर्थ म्हणतात अशी ही 14 ब्रह्मे एकामागून एक क्रमाने सांगितली. साधकाने ती नीटपणे ऐकली तरच त्याला अज्ञानामुळे होणाऱ्या भ्रमाची बाधा होणार नाही. समर्थ पुढे सांगतात शुद्ध ब्रह्म हे शाश्वत आणि माया अशाश्वत आहे. हे नीट लक्षात घेऊन जर श्रवण केले तर पुढे येणारे 14 ब्रह्माचे निरसन उत्तम प्रकारे समजेल. वास्तविक पाहायला गेलं तर ब्रह्म एकच एक आहे. मग इथे समर्थांनी आपल्यासमोर 14 ब्रह्म सांगितलेली आहेत. मग असं काय तर एक एक करून आपल्याला समर्थ सांगतात की हे खरे ब्रह्म नाही. बघूया आपण एक याचा अभ्यास करूया. पहिलं जे आहे शब्दब्रह्म हे केवळ शाब्दिक असते. त्या ठिकाणी साक्षात अनुभव नसल्याने ते मायेच्या कक्षेत मोडते. तेथे शाश्वताचा विचारही नसतो. कारण मुळातच माया अशाश्वत आहे. त्यामुळे तिकडे शाश्वताचा विचारही नसतो. सांगणारा आणि ऐकणारा दोघेही भ्रमात म्हणजे अशाश्वतात वावरतात. असं हे पहिलं शब्दब्रह्म आहे. दुसरं आहे मितिकाक्षर ब्रह्म. ब्रह्म हे विनाशी नाही तसेच अविनाशीसुद्धा नाही. कारण दोन्ही गुण एकत्र नसतात. जर विनाशी असेल तर अविनाशी नसतं, अविनाशीला विनाशी नसतं. पण इथे सांगतात समर्थ ब्रह्म हे विनाशी नाही आणि अविनाशी नाही. मग ते कसे आहे? ते एकच एक नित्य असल्याने त्याचे मोजमाप करता येणार नाही. त्याचे मोजक्या शब्दात वर्णनही करणे योग्य नाही, किंबहुना ते शक्यही नाही. म्हणून ते मितिकाक्षर ब्रह्म एकच एक नित्य आहे. म्हणून ते म्हणतात एकाक्षर ब्रह्म त्याचं नाव आहे. तिसरं खम ब्रह्म. खम ब्रह्म म्हणजे आकाश हे ब्रह्म आहे. आता आकाश जे आहे शून्य रूप आहे. शून्याचा नाश ब्रह्मज्ञान झाले की होतो. ज्याला ब्रह्मज्ञान झालं की मग त्या शून्याचा नाश होतो. म्हणून आकाशसुद्धा शाश्वत नाही आणि त्यामुळे खम ब्रह्मसुद्धा शाश्वत नाही आहे. चौथं सर्व ब्रह्म. वेदांत शास्त्रात प्रलयकाळी सर्वांचा नाश होतो असे सांगितले आहे. म्हणजे जे काही आहे ते सर्वच नाशवंत असल्याने सर्व ब्रह्माला सुद्धा शाश्वत ब्रह्म म्हणता येणार नाही. ब्रह्मदेवाची रात्र सुरू होऊन प्रलयाला आरंभ झाला, विनाशाला आरंभ झाला
की ब्रह्मलोकापासून तो थेट भूलोकापर्यंत सर्व सृष्टीचा विनाश होतो. तेथे पंचभूतांची व्यवस्था कोलमडते. सृष्टीत नाही तर पंचभूते कशी असतात? त्यामुळे पंचभूतांची व्यवस्था कोलमडते, म्हणून सर्व ब्रह्माला नाश आहे. जे जे अनुभवाला येते ते सगळे ब्रह्मच आहे. ही सर्व ब्रह्माची कल्पना खरी आहे, पण या अनुभवामध्ये जे अचल अस्थिर आहे, जे गुणांच्या पलीकडे आहे, त्याला गुण लावले जातात. जे या जगामध्ये ज्ञानी पुरुष आहेत, विचारवंत आहेत, त्यांना ही गोष्ट मान्य नाही. पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण होते ते सर्व नाशवान आहे हे प्रत्यक्ष आपल्याला दिसून येते. म्हणून सर्व ब्रह्मच आहे, सर्व काही ब्रह्मच आहे हे कसे बरे मान्य करायचे? असो, आता हे किती वर्णन करावे? थोडक्यात काय तर सर्व ब्रह्म नाशवान आहे आणि वेगळे राहून पाहणारा जो द्रष्टा तो जर नाशिवंत आहे तर नाशिवंत सर्व ब्रह्म पाहणारा उरतच नाही. जरी तो वेगळे राहून पाहतो जो द्रष्टा तोच मुळात नाशिवंत आहे आणि त्यामुळे नाशवंत सर्व ब्रह्म पाहणारा तो देखील उरतच नाही. पाचवं जे आहे चैतन्य ब्रह्म. ज्या दृश्य विश्वाला चैतन्य जिवंत ठेवते ते विश्व मुळात खरे नाही. म्हणून खोटेपणाने भासणाऱ्या या विश्वाला चालना देणारे चैतन्य त्या विश्वाबरोबरच नाश पावते असे म्हणावे लागते. म्हणून चैतन्य ब्रह्मसुद्धा अशाश्वत आहे. सहावं आहे सत्ता ब्रह्म. मोठ्यांची म्हणजे वरिष्ठांची सत्ता लहानांवर अर्थात कनिष्ठांवर चालते. जर कनिष्ठच नसेल, लहानच नसेल तर सत्तेला काही अर्थच राहत नाही. म्हणून सत्ता ब्रह्मसुद्धा खरे नाही. मूळ परब्रह्म हे सर्व वेदांच्या पलीकडे असल्याने तेथे मालक नोकर, धनी परिवार, श्रेष्ठ कनिष्ठ असले भेद नाहीत. म्हणून सत्ता ब्रह्मसुद्धा आपली कल्पनाच आहे आणि कल्पना अशाश्वत आहे, म्हणून सत्ता ब्रह्म अशाश्वत आहे. सातवं आहे साक्ष ब्रह्म. साक्षीत्वामध्ये पदार्थांना वेगळेपणाने पाहणे असते. साक्षीदार तेव्हाच साक्ष देऊ शकतो जेव्हा त्याच्यासमोर आरोपी असतो, म्हणजे त्या ठिकाणी द्वैत असते. तो साक्षीदार तो समोरचा आरोपी वेगळेपणाने पाहतो. म्हणून समर्थ म्हणतात जेथे पदार्थच नाही, जेथे आरोपित नाही तेथे साक्षीदाराला वावत नाही. जेथे पदार्थच नाही तेथे साक्षीत्वाला वावत नाही आणि म्हणून साक्ष ब्रह्मसुद्धा खरे नाही. आठवं आहे सगुण ब्रह्म. जे जे गुणमयी आहे म्हणजे त्रिगुणात्मक आहे ते सर्व नाशिवंत आहे असा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यासाठी इतर पुराव्यांची गरजच नाही. म्हणून सगुण ब्रह्म नाशिवंत आहे यात संशयच नाही. नंतर आहे 9वं निर्गुण ब्रह्म. गुणमय सृष्टी हा शब्दांचा प्रांत आहे, शब्दांचा प्रदेश आहे. जेथे गुण नाहीत तेथे शब्द पोहोचू शकत नाहीत. म्हणून निर्गुण हा केवळ एक शब्द आहे, त्याने कोणतीही वस्तू दाखवली जाऊ शकत नाही. निर्गुणाचं का आपण वर्णन करणार? कोणत्या वस्तूने आपण दाखवणार? कारण तिथे शब्दच पोहोचू शकत नाही, गुणच नाहीत, म्हणून वस्तूही नाही. आणि वस्तू नसल्याने वर्णन कोणाचे करायचे? ज्ञानी पुरुष असे सांगतात की माया ही मृगजळासारखी आहे आणि हे दृश्य जगत म्हणजे कधीच निर्माण न झालेले कल्पनेतले ढग आहेत. जर मुळातच
गाव नाही तर गावाची हद्द कशीवर दाखवणार? मुळातच गाव नसेल तर गावाची सीमा कशी दाखवायची? तात्पर्य जे ते गुणमय दृश्य विश्वच मुळात मृगजळासारखे आहे. मुळातच जे ते गुणमय दृश्य मृगजळासारखे आहे ते त्या गुणांना ओलांडून राहणारे, गुणांच्या पलीकडे असणारे निर्गुण ब्रह्म हे खरे मानता येत नाही. जन्म झाला म्हणून आपण जीवात्मा आहे असे म्हणतो, पण जन्मच झाला नाही तर जीवात्मा आहे असे म्हणता येत नाही. आत्मा अजन्म आहे, त्याला जन्म नाही आणि त्यामुळे त्याला मृत्यू नाही. तो अद्वैत आहे, तर त्याला द्वैताची उपमा कशी देऊ शकतो? उपमा देण्यासाठी, दृष्टांत देण्यासाठी द्वैत पाहिजे, परंतु आत्मा अद्वैत आहे म्हणून त्याला द्वैताची उपमा देता येत नाही. मायेच्या पसाऱ्यात सत्ता वावरते, पदार्थाच्या पसाऱ्यात जाणतेपणा वावरतो, अविद्येच्या पसाऱ्यात चित्तशक्तीचा खेळ चालतो. सत्ता, साक्षीत्व आणि चित्तशक्ती या कल्पना माया, दृश्य पदार्थ व अज्ञानामुळे निर्माण होतात. सत्ता, साक्षीत्व आणि चित्तशक्ती या कल्पना आहेत आणि त्या कल्पना माया, दृश्य पदार्थ आणि अज्ञानामुळे निर्माण होतात. या तिन्ही गोष्टी गुणांच्या कक्षेतील आहेत. ज्या स्वरूपाला गुणांचा संपर्कच नाही ते या कल्पना लटक्या ठरतात, खोट्या ठरतात. असे हे गुणरहित परब्रह्म, त्याला निर्गुण हे नाव देणे हेच मुळी अशाश्वत असल्याने निर्गुण ब्रह्मसुद्धा अशाश्वतच आहे. 10. वाच्य ब्रह्म. गुणरहित म्हणजे निर्गुण ब्रह्माला ओळखता यावे म्हणून विविध नावे दिली जातात. त्यांना काय म्हणतात? वाच्य ब्रह्म. आणि ते सर्व नाशवान आहे. पुढे अनुभव ब्रह्म आणि आनंद ब्रह्म हे एकमेकाला पूरक आहेत. 11 आणि 12. मनुष्याला आनंदाचा अनुभव येतो, त्यावेळी मी आनंदाचा अनुभव घेतो अशी त्यामध्ये त्रिपुटी असते. त्रिपुटी काय आपण समजून घेऊ. म्हणजे अनुभव घेणारा मी, ज्याचा अनुभव घ्यायचा तो आनंद आणि प्रत्यक्षात आनंद, याला म्हणतात त्रिपुटी. आणि हे 3 घटक वेगळेपणाने भासतात म्हणून अनुभव ब्रह्म आणि आनंद ब्रह्म हे दोन्हीही मनुष्याच्या वृत्तीचे व्यापार आहेत. आणि ते दोन्हीही वृत्ती नाश पावली की ते देखील नाश पावतात म्हणून अनुभव ब्रह्म आणि आनंद ब्रह्म हे देखील खरे नाहीत. 13. तदाकार ब्रह्म. ब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर, तदाकार झाल्यानंतर ते वृत्तीच राहू शकत नाही. जोपर्यंत अविद्येचा लेश असतो तोपर्यंत वृत्ती निर्माण होतात. त्या वृत्तीला अभ्यासाने तदाकार होण्याची सवय लावली की ती ब्रह्माशी तदाकार होते. जीव ब्रह्मैक्यामध्ये वृत्तीला वावत नसल्याने तदाकार ब्रह्मसुद्धा परब्रह्म नाही. जीव ब्रह्मैक्य काय, आपण त्याचा मागच्या भागात थोडक्यात विचार केला होता. मुळामध्ये जीव आणि शिव ही जोडी आहे, जीव आणि ब्रह्म ही जोडी आहे. जीव आणि ब्रह्म वेगळे नाहीतच, एकच आहेत. परंतु जीव ज्या वेळेला ब्रह्मापासून वेगळा निघाला त्यामुळे त्याला मग अनेक प्रकारचे दुःख सहन करायला लागली. पण तो ज्या वेळेला जीव ब्रह्मामध्ये लीन होतो, एकरूप होतो, त्यावेळेला तो सुखरूप होतो. म्हणून ब्रह्म परमात्मा आत्मवस्तू ही सुखरूप आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर
समोर सांगतात पुढचं जे आहे शेवटचं 14वं अनिर्वाच्य ब्रह्म. अनिर्वाच्य म्हणजे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते फक्त नामनिर्देश करण्यासाठी म्हटलेले असते, नावाचा उल्लेख करण्यासाठी असं म्हटलेलं असतं. अनिर्वाच्य म्हणजे जे शब्दात वर्णन करून सांगता येत नाही त्याला म्हणतात अनिर्वाच्य ब्रह्म. जे ते शब्द पोचू शकत नाही त्या परब्रह्माला अनिर्वाच्य म्हणणे हे खरे म्हणजे योग्य नाही. आपले मन वृत्तिमय आहे, वृत्तीवर आधारलेली आहे. मनातच निरनिराळ्या वृत्ती निर्माण होत असतात. एवढंच नाही, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन त्याचा मनपणा गेला की निवृत्ती अनुभवाला येते. या निवृत्ती अवस्थेला शास्त्रामध्ये उन्मनी अवस्था म्हटलेला आहे. या शब्दांच्या पलीकडे, ती अवस्था शब्दांच्या पलीकडे असते. निवृत्ती अवस्था जी आहे, थोडं चुकी सांगितलेलं, उन्मनी अवस्था नाही. उन्मनी अवस्था जी आहे ती शब्दांच्या पलीकडे असते. त्या अवस्थेत कोणतेही बंधन नाही, मर्यादा नाही, भेद नाही. दृश्याचे सर्व धर्म ते गळून पडतात. योगीजन या उन्मनी अवस्थेतच विश्रांती पावतात. परब्रह्माशी एकरूपता म्हणजे सहज समाधी होय. जी एक उच्च प्रकारची गोष्ट आहे. समाधी अवस्था जी आहे ती सहज समाधी म्हणजे परब्रह्माशी एकरूपता. ही प्राप्त झाल्यानंतर संसारातील दुःख देणाऱ्या सर्व आधी व्याधी गळून पडतात, नाश पावतात. कारण परब्रह्म जे आहे ते सुखरूप आहे, त्यामुळे तिथे दुःखाला वावत नाही. सर्व प्रकारच्या उपाधींचा शेवट होणे हाच ब्रह्म साक्षात्कार आहे आणि वेदांताचा अखेरचा सिद्धांतसुद्धा हाच आहे. असो, जे शाश्वत ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी मायेचा भ्रम नाही, अज्ञान नाही, दृश्याचा स्पर्श नाही आणि कल्पनासुद्धा नाही. जे पुरुष शब्दब्रह्माचा साक्षात अनुभव येतात त्यांनाच परब्रह्माचे स्वरूप बरोबर आकलन होते. स्वामीजी सांगतात, स्वस्वरूपाच्या अनुभवाने मी देह आहे, मी शरीर आहे ही कल्पना पूर्णपणे मोडून टाकावी. देहबुद्धी नष्ट झाली की मग सर्वत्र ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येईल. पण देहबुद्धीची कल्पना नाहीशी करण्यासाठी निर्विकल्प ब्रह्मस्वरूपाची कल्पना करावी. ब्रह्मस्वरूप कसं आहे? निर्विकल्प आहे, त्याची आपण कल्पना करावी. त्या अभ्यासाने आपोआप कल्पना नष्ट होते. परमार्थामध्ये अभ्यासाला महत्त्व आहे. अभ्यासानेच आपल्याला परमात्म वस्तूची, ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेता येते. अभ्यासाने सर्व काही साध्य होते. म्हणून इथे म्हटलेलं आहे की अभ्यासाने आपली ती कल्पना नष्ट होते. अशा रीतीने निर्विकल्प बनल्यानंतर आपण मीपणाने नसूनसुद्धा आत्मरूपाने अनंतकाळ राहतो. जेव्हा आपण निर्विकल्प बनतो त्यावेळेला आपण मीपणाने नसूनसुद्धा आत्मरूपाने आणि अनंतकाळ राहतो. कल्पना जरी भ्रमात्मक असली तरी पण तिचा एक चांगला मोठा गुण आहे, तो असा की ज्याच्याकडे तिचे तोंड करावे, कल्पनेचे तोंड ज्याच्याकडे करावे त्याच्याशी ती एकरूप होऊन जाते. म्हणून आपण जर तिला स्वस्वरूपाकडे नेली तर ती निर्विकल्पामध्ये व्यापून जाते. पण जे निर्विकल्प आहे त्याची कल्पना करू लागल्यावर कल्पनात विलीन होते.
कल्पनेचा नाश होतो. जे ब्रह्म निस्संग आहे, म्हणजे त्याची भेट घेण्यात गेलेला स्वतः निस्संग बनतो. परब्रह्म हे एखाद्या दृश्य पदार्थासारखे नाही, दृश्य वस्तूसारखे नाही, म्हणजे ते उचलून एखाद्याला हातात देता येत नाही. सद्गुरू माऊलींच्या मुखाने ब्रह्मस्वरूपाचे श्रवण करून मग आपण त्याचा अनुभव घ्यायचा असतो. असे ब्रह्म जे आहे 14 प्रकारांनी ते विभागले जरी गेले असले तरी पण मूळ ब्रह्म जे आहे ते एकच एक आहे, असं या ठिकाणी समर्थांना सांगायचं आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 7व्या दशकातील चतुर्दश ब्रह्मनिरूपण नावाचा हा 3रा समाज पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी थांबूया.